सर्वांना नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आजच्या दिवसभरामध्ये 2 लेक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये परिसर अभ्यासाचा पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी मी शॉर्ट पद्धतीने नोट्सद्वारे तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. पाठीमागचे सगळे व्हिडिओ जर पाहिले नसाल तर परिसर अभ्यासचे पाहून घ्या. उद्यापासून विज्ञान पेपर 2चे आणि समाजशास्त्र या विषयाचे काही लेक्चर मी सुरू करत आहे. थोडेसे माझे एक पेपर सुरू असल्यामुळे मला रात्री यायला थोडासा उशीर होत असल्यामुळे एक 2-3 दिवस किंवा 15 तारखेपर्यंत रात्री 9चे लेक्चर्स घ्यायला थोडंसं लिमिट येतं. त्यामुळे मी दिवसा रेकॉर्डिंग करून पाठवत आहे. त्यातून वेळ मिळाला तर मी रात्रीचं पण एखादं दुसरं लेक्चर घेत जाईन 15 तारखेपर्यंत. आणि दिवसातून 2 रेकॉर्डिंग व्हिडिओ त्या विषयाचे पाठवत आहेत. ठीक आहे. तर सर्वांना आता वेळ कमी राहिलेला आहे. प्रॉपर मटेरियल तुम्हाला मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर पण. प्रॉपर मटेरियल आणि योग्य मटेरियल आपल्याकडे आता पाहिजे. प्रत्येक विषयाचा परफेक्ट स्टडी करणं आता अपेक्षित नाही. आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेजनं ही परीक्षा पास करायची आहे. 150पैकी 90 म्हणजे 55-60% आसपास आपल्याला स्कोअर करायचा आहे. एवढी गोष्ट डोक्यात ठेवून अभ्यासाला लागा. उरलेल्या 15 दिवसातसुद्धा आपण TET पास होऊ शकतो. हा व्हिडिओ TETची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांचा ट्रेस कमी होऊन अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. ओके. मी वारंवार सांगतो आहे तुम्हाला, ही परीक्षा पास होणं फार अवघड नाही आणि एकदम पण सोपं नाही. त्याचा मीड आपल्याला साधता आला पाहिजे. TET परीक्षेत अभ्यास करावाच लागेल. सेल्फ स्टडी सगळ्यात महत्त्वाचे आहे अजून सांगतो आहे. आणि आता इथून पुढं कुठलीही व्हिडिओ पाहून अभ्यास करत बसू नका. ते आता वेळ नाही आहे आपल्याकडं. सेल्फ स्टडी जेवढी कराल तेवढी महत्त्वाची आहे. मी तुमचं बऱ्यापैकी काम सोपं करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी आता मी माझ्या स्ट्रॅटजीनं मी याच्या अगोदरचा रिपोर्ट पण सांगितलेला आहे. एका महिन्यामध्ये साधारणतः आपले 200पैकी 180 विद्यार्थी ज्यांना TETचा काही गंध नव्हता, काही माहिती नव्हतं, ते पासआउट करून दिलेले आहेत. याचं कारण काय सांगतो आहे, अभ्यासाची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल तर TET 15 दिवसातसुद्धा पास होता येऊ शकतं. फारच अवघड आहे, एकदमच डीपमध्ये अभ्यास करावा लागतो असं काहीही नाही. मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनं जर तुम्ही काम केला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याकडे जो मराठी विषय आहे तो मराठी आणि हिंदी तुम्हाला निवडा म्हणून याच्या अगोदर सांगितलं होतं. हिंदी निवडलं नसेल तर इंग्रजीची तयारी करावी लागेल. या 2 विषयामध्ये 25+25+ स्कोअर ज्यांनी केला असेल, सोपे विषय आहे, कमी वेळेत, अजूनसुद्धा जर तयारी केला नसेल तर या 2 विषयांची परफेक्ट स्टडी करा म्हणतो आहे मी. 25+ किंवा 30पैकी 30 जरी मार्क्स तुम्हाला पडाले तरी तुम्हाला इथं 50+ स्कोअर झाला तर तुम्ही TET पास झाला म्हणून समजा, लिहून घ्या ते. आणि हे 2 विषयच CTETला सुद्धा उपयोगी पडणार आहेत. हा अभ्यास तुम्हाला CTETला सुद्धा खूप मार्गदर्शक ठरणार आहे. आणि एवढ्या अभ्यासावर CTETसुद्धा तुम्हाला परीक्षा पास होता येऊ शकतं. अजून देखील CTETचा फॉर्म ज्यांनी भरला नसेल तर त्यांनी भरून घ्या. ओके. ठीक आहे. आता मी या नोट्सबद्दल तुम्हाला का वारंवार सांगतो आहे, पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकताय, नसेल तरीसुद्धा काही अडचण नाही. या पुस्तकातल्याच नोट्स तयार केलेल्या आहेत, लक्षात ठेवा. अगदी शॉर्ट आणि परीक्षा ओरिएंटेड केलेल्या आहेत. ज्यांनी अगोदर घेतलेले आहेत त्यांचा परिपूर्ण अभ्यास या दृष्टीनं झालेला आहे. ज्यांनी घेतल्या नसेल तर त्यांना प्रिंट स्वरूपात मी खाली माहिती देतो आहे. दोन्ही पद्धतीनं आपल्याकडं सुविधा उपलब्ध आहे. एकतर तुम्हाला मोबाईलमध्ये PDF स्वरूपात त्या हस्तलिखित नोट्स वेबसाईट थ्रू दिलेले आहेत, पण या नोट्स तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही. परत एकदा सांगतो, या प्रिंट काढता येणार नाही, फक्त ओन्ली रीड करता येतील तुम्हाला. आणि प्रिंटेड स्वरूपात पाहिजेच असतील तर तुम्हाला खाली दिलेला नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही स्पीड पोस्टद्वारे 2 दिवसात मागवून घेऊ शकताय. हे काही कंपल्शन नाही, तुम्ही घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडं बाकीचं मटेरियल असेल तरीसुद्धा चालू शकते, पण आता ते सगळं मटेरियल वाचणं आणि तेवढा वेळ देणं आता शक्य नाही. त्यामुळे या शॉर्ट पद्धतीनं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. जरी आतापर्यंत काही जरी वाचलं नसेल तर एवढ्या जरी नोट्स तुम्ही रेफर केला तर मी तुम्हाला हमी देऊ शकतो की TET पास होता येऊ शकतं. पण तुम्ही वाचणं आणि सेल्फ स्टडी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या नोट्ससोबत माझ्या आत्तापर्यंत झालेले मराठीचे, हिंदीचे, गणित, परिसर अभ्यासचे जे लेक्चर्स झालेले आहेत आणि बालमानसशास्त्राचे, या विषयांचे परफेक्ट लेक्चर मी घेतलेले आहेत. परिसर अभ्यासात आज शेवट होतो आहे आणि उरलेले लेक्चर्ससुद्धा तुम्हाला इथून पुढे बालमानसशास्त्राचे काही लेक्चर्स झालेले आहेत आणि समाजशास्त्राचे. हे नेमके लेक्चर सांगतो आहे, त्यातला इम्पॉर्टंट भाग तुम्हाला मी घेतो आहे. तेवढं जरी केला तर TET पास होता येऊ शकतं आहे. त्यामुळं
आता तुम्ही स्वतःचा वेळ देणं, सेल्फ स्टडी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा. आणि तो सेल्फ स्टडी करताना आपल्याकडं प्रॉपर मटेरियल असणं हे त्याहून इम्पॉर्टंट आहे. आणि परीक्षेला कसं सामोरं जायचं किंवा त्यावेळेचा सगळा केलेला अभ्यास तुम्हाला कशा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जाऊन परीक्षा कशी पास करायची त्या संदर्भातलं मार्गदर्शन मी इथून पुढं वेळोवेळी देणार आहेच. त्याच पद्धतीने शेवटचे 2 दिवस इम्पॉर्टंट आहेत. त्या 2 दिवसाचे जे मी लेक्चर सांगतो आहे, जास्त वेळ घेणार नाही, थोड्याच वेळेमध्ये तुम्हाला मी ती परीक्षा पास करून कशा पद्धतीनं पूर्वज्ञानावर पास करता येऊ शकते याची स्ट्रॅटेजी शेवटच्या 2 दिवसात सांगतो. ते सर्वांनी आवर्जून ते 2 इम्पॉर्टंट लेक्चर्स असतील ते सर्वांनी पाहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. थोडंसं मी फास्ट घेतो आहे कारण वेळ तुमच्याकडेही नाही आणि माझ्याकडेही नाही. ओके. त्यामुळं पण मी जे सांगतो हे फार इम्पॉर्टंट आहे आणि हे अनुभवाचे बोल आहेत, लक्षात ठेवा. आणि मी या दोन्ही परीक्षा स्वतः दिलेल्या आहेत, स्वतः पासआउट झालेले आहे. आणि मी पण एक शिक्षक आहे. शिक्षकांना सध्याचा वेळेचा प्रॉब्लेम आहे, अभ्यासाची किंवा गुणवत्तेचा किंवा त्याच्या बौद्धिक क्षमतेचा काय कस चेक करायची गरज नाही, कारण ऑलरेडी हे सगळं पार करून ते आता सेवेत आहेत. आता ही न्यायालयानं अट केल्यामुळं अपरिहार्य कारणामुळे आपल्याला ही परीक्षा द्यायचीच आणि पासही व्हायचं आहे आणि होऊही शकतो. याबद्दल काही दुमत असता कामा नये. जरी यातून काही हे झालं तर CTT परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. ती पण अगदी उपयोजनात्मक त्यावर प्रश्न असतात. त्या संदर्भातलं मार्गदर्शन मी TET झाल्यानंतर तुम्हाला देतो. CTTला सर्वांनी प्रथम भाषा मराठी निवडा आणि द्वितीय भाषा हिंदी निवडा म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. आणि CTTचा फॉर्म भरण्यासंदर्भात काय अडचण असेल तर स्टेटसला मी माहिती ठेवलेली आहे, हे दिलेलं आहे, त्यावर संपर्क साधून फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा बाकी टेक्निकल इश्यू काय असतील किंवा डॉक्युमेंट संदर्भात तर त्या संदर्भातली माहिती मी तो नंबर दिला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मला सगळ्याच गोष्टी काही क्लिअर नाही. मी अभ्यासासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो आहे. अभ्यासक्रम कुठले माध्यम निवडावं या संदर्भातलं मी माहिती सांगू शकतो आहे. तर ह्या स्वतः मी नोट्स केलेल्या आहेत. तुम्हाला दोन्ही स्वरूपात सांगितलेलं आहे. प्रिंट स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरशी संपर्क साधून तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या कृपया या संदर्भात माझ्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट करू नका. आता माझा वेळ तुम्हाला मार्गदर्शनासाठी आणि आमच्या परीक्षेच्या दृष्टीनं मला द्यायचा आहे. त्यामुळं या नंबरशी संपर्क जर पाहिजे असतील तर याच्यामध्ये 2 मटेरियल आहे. एक म्हणजे प्रश्नसंच. आता सगळ्यांच्याजवळ प्रश्नसंच असणं महत्त्वाचं आहे. हाच पूर्वी घेतला असेल इट्स ओके, घेतलाच नसेल तर प्रश्नसंच आणि नोट्स हे दोन्ही मटेरियल घेऊनच आता तुम्ही उरलेल्या 15 दिवसात अभ्यासाला लागा. ओके. ठीक आहे. या व्यतिरिक्त दुसरा जरी प्रश्नसंच तुमच्याजवळ असेल तर इट्स ओके. हा प्रश्नसंच का घ्या सांगितला होता तुम्हाला, कारण याच्यामध्ये गणितचं पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर त्यासाठी हे महत्त्वाचं होतं. आणि या एका पुस्तकामध्ये पेपर 1 आणि 2चे दोन्ही पेपर तुम्हाला दिलेले आहेत 2013 ते 25पर्यंत. याची प्रिंटिंग चांगली आहे म्हणून तुम्हाला मी ते सजेस्ट करतो आहे. दॅट्स इट. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर मटेरियल असेल तर ते तुम्ही वापरा, पण ते आता कमी वेळेत सगळंच वाचणं आता आपल्याला शक्य नाही. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला, या नोट्स आपल्याला या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. हस्तलिखित नोट्स ज्या आहेत त्या फक्त आपल्याला काय करता येतील, रीड करता येतील, त्याच्या प्रिंट काढता येणार नाहीत. बाकीचं जे मटेरियल एक्स्ट्रा टाकलेलं आहे ते मटेरियल तुम्हाला प्रिंट काढता येऊ शकतं, डाउनलोड करता येऊ शकतं. आणि या सर्वांना मी नोट्स ग्रुपला ॲड करतो आहे आणि त्या ग्रुपवर मी काही सराव संच, इथून पुढचे लेक्चरच्या लिंक्स असतील किंवा ॲडिशनल ज्या इम्पॉर्टंट PDF असतील तर त्या नोट्स ग्रुपला सर्वांना पाठवलं जाईल. ओके. तर सर्वांनी या गोष्टी नोट्स ग्रुपला कोण आहेत ज्यांनी अगोदर प्रिंटेड स्वरूपात नोट्स घेतलेले आहेत किंवा इथून पुढे जे कोण या स्वरूपात घेतले आहेत त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी तो ग्रुप आहे, दुसरं काहीही नाही. वैयक्तिक मार्गदर्शन, त्यांच्या काही अडचणी असतील तर. आणि जनरली सगळ्यांना हे सगळे लेक्चर्स फ्रीमध्ये आपल्याला यूट्यूबवर सगळे पाठीमागचे इथून मागचे आणि पुढचेसुद्धा लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतात. हा फक्त नोट्स लोकांचा किंवा जे पर्सनली माझ्याशी अटॅच आहेत त्यांच्या काही शंका प्रश्न असतील तर त्या ग्रुपवर त्यांना अटॅच केलेलं आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत 5वीचा परिसर अभ्यास पाहिला, 6वीचं विज्ञान पाहिलं, 7वीचं विज्ञान पाहतो आहे. त्यातला थोडासा भाग आपला राहिला होता तर तो मी आजच्या लेक्चरमधून तुम्हाला कवर करून देतो आहे. तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहून घ्या आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मी आता डायरेक्ट
विषयानुसार तुम्हाला सांगितलं मी सदिश राशी अदिश राशी यावर प्रश्न आपल्याला आलेले आहेत. ओके. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे बघा, इथपर्यंत घेतलेला आहे, तुम्ही पाठीमागचं पाहून घ्या. ज्याच्याकडे नोट्स असतील तर त्यांनी ह्या प्रॉपर हेच वाचा. आता पुस्तक वाचत बसायची गरज नाही, पुस्तकातलं शॉर्टमध्ये इथं दिलेलं आहे. आणि अधिक माहिती किंवा चित्र वगैरे पाहून जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर ते पुस्तकातलं बघून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. यानंतर बघा आपल्याला पृथ्वीचा गुरुत्वीय बलामुळे, ही वाक्य महत्त्वाची आहेत. गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन काय असते, कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. ही विधानं लक्षात ठेवा, समजून घ्या ते. पुढं मापन पद्धती MKS 3 पद्धती आहेत, MKS, CGS आणि FPS. MKS त्यालाच SI पद्धत असं म्हणतो, मेट्रिक. CGS आणि FPS पद्धत म्हणजे फूड, F फॉर फूड, P फॉर पाऊंड, S फॉर सेकंड. आणि MKS आणि CGS मीटर, किलोग्रॅम अँड सेकंड. तसं मीटरचं सेंटीमीटर, किलोग्रॅमचं ग्रॅम आणि सेकंड अशा पद्धतीचे ह्या मापन पद्धती आहेत. या 3 पद्धतीच्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या मापन पद्धती आहेत. ठीक आहे. MKS, M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम, S फॉर सेकंड ही MKS. आणि CGSमध्ये लहान एकक सेंटीमीटर घेतलेले आहे, ग्रॅम घेतलेले आणि सेकंद घेतलेले आहे. हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न आहे. वस्तुमानाचे प्रमाण प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेत ठेवलेला आहे. एक आंतरराष्ट्रीय प्रमाण म्हणून ते तिथं ठेवलेलं आहे वस्तुमानाचे प्रमाण. प्राचीन काळी इजिप्तमध्ये या पद्धतीचं मापन पद्धत होती, क्युबिट ही पद्धत होती. विचारतील प्रश्न, माणसाच्या कोपऱ्यापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिक. पूर्वीच्या काळी काठी होती किंवा शरीराच्या अवयवाद्वारे काय केलं जातं, मापन केलं जातं. त्याला क्युबिट ही इजिप्तमध्ये प्रोसेस होती. पूर्वी गुंजभर सोनं म्हणतो बघा, सोनं मोजण्यासाठी. ही एकक नीट लक्षात ठेवा. 1 TMC म्हणजे TMCचा लॉंग फॉर्म. यावर प्रश्न आला आहे बघा, बरं का. 1000 मिलियन क्युबिक फीट TMCचा लॉंग फॉर्म आहे. TMC 1000 मिलियन क्युबिक फीट. एक घनफूट बरोबर 28.317 लिटर पाणी येतं एका घनफुटामध्ये. आणि 1 TMC बरोबर 28 पॉईंट आहे इथं 317 अब्ज लिटर पाणी येतं. आपल्या 7वीच्या पुस्तकामध्ये काही एकक दिली होती. यानंतर बघा, हे जे फिजिक्समधला हा भाग येईल. अंतर वगैरे याच्या व्याख्या विचारलेल्या आहेत, त्यांची एकक विचारलेले आहेत. अंतर म्हणजे काय बघा, एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता म्हणजे ती कुठली राशी येणार आहे, अदिश राशी. दिशेचा विचार न करता पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी, अंतर एकक आहे त्याचं मीटरमध्ये मोजतो. लहान एकक मीटर M. हे झालं अदिश राशी. सदिश राशी, अदिश राशीवर पेपर 1ला आणि 2ला प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आहे बघा विस्थापन. अंतर आणि विस्थापनामध्ये फरक आहे. अंतराला दिशेची गरज नाही, ती अदिश राशी येईल. विस्थापनाला दिशेची गरज आहे म्हणून ही सदिश राशी येईल. आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर महत्त्वाचं आहे, त्याला विस्थापन म्हणतो. आणि इथं व्याख्या वेगाची दिलेली आहे. वेग बरोबर विस्थापन छेद वेळ. विस्थापन म्हणजे अंतरच असतं पण ते कमीत कमी अंतर आहे. ओके. वेग बरोबर विस्थापन छेद वेळ किंवा अंतरछेद वेळ असं म्हणतो, पण अंतर आणि विस्थापनामध्ये थोडासा फरक आहे. मीटर प्रति सेकंद हे वेगला दुसरा शब्द लक्षात ठेवा, चाल किंवा वेगाचं एकक आहे. प्रश्न आला आहे याच्यावर. मीटर प्रति सेकंद M मीटर छेद सेकंद. ओके. आणि त्वरण थोडंसा पुढचं दुसरं एकक आहे. त्वरण म्हणजे वेगातील बदल छेद लागलेला वेळ. वेगातील बदल मीटरमध्ये येणार, मीटर प्रति सेकंद येतं आणि खालचं परत सेकंद येतं म्हणून त्वरणाचं एकक. त्वरण म्हणजे वेगातील बदल, ॲक्सेलरेशन म्हणतो बघा आपण. एकक मीटर प्रति सेकंद असं त्याचं सूत्र येईल. आता न्यूटनचे गतिविषयक नियम यावर आपल्याला 2025मध्ये प्रश्न आला होता. पुस्तकातलंच आहे म्हणून तुम्हाला वारंवार सांगतोय. पुस्तकं ज्यांनी व्यवस्थित रीड केलेली असते त्यांना यावरचे प्रश्न व्यवस्थित सुटू शकतात. रीड करणं म्हणजे फक्त वाचणं नाही, तर ते आकलनात्मक वाचणं अपेक्षित आहे. आणि प्रश्न हे उपयोजनात्मक यावर प्रश्न विचारले जातात.
न्यूटनचा गतिविषयक पहिल्या नियमावर काय सांगितले, एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल, मी घेतलं आहे बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. गतिमान वस्तू वेग पण बदलत नाही आणि त्वरण पण घडत नाही. पहिला नियम, जडत्वाचा नियम आपण म्हणतो याला. न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा नियम. एखादी स्थिर वस्तू असेल तर स्थिरच राहते, गतिमान वस्तू गतिशीलच राहते जोपर्यंत त्याच्यावर आपण बल लावत नाही तोपर्यंत. बल लावले नसेल तर स्थिर वस्तू स्थिर राहते, गतिमान वस्तू एकाच दिशेने वेगाने पुढे जात राहते. बलाचे एकक महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. MKS पद्धत म्हणजे त्याला SI पद्धत, लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील यावर. MKS आणि CGS पद्धतीतली एककं लक्षात ठेवा. न्यूटन आणि डाईन. CGS पद्धतीतले एकक बलाचे एकक आहे डाईन. 1 न्यूटन इज इक्वल 10⁷ डाईन असं काहीतरी आहे, ते पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहे. ते एककाचे एक हे आहे, PDF ती पाठवतो तुम्हाला. ओके. बलाचे एकक MKS पद्धतीत न्यूटन, CGS पद्धतीमध्ये डाईन येईल. कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, ऊर्जा म्हणतो. W म्हणजे वर्क, W इज इक्वल टू FS अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ही प्रश्न विचारला यावर. W इज इक्वल टू FS, F म्हणजे बल, S म्हणजे विस्थापन. कार्य झालं कधी म्हणतो, लावलेलं बल आणि त्या बलामुळे झालेलं विस्थापन केवढं घडलं यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे त्याला वर्क आपण म्हणू शकतो. W इज इक्वल टू FS सूत्र लक्षात ठेवा. बलाचे एकक मगाशी पाहिलं न्यूटन, CGS पद्धतीमध्ये डाईन येईल. पण वर्क म्हणजे कार्याचं एकक SI पद्धतीने CGS पद्धतीमध्ये ज्यूल आहे. SI पद्धतीत MKS पद्धत म्हटलं बघा त्याला. ते दोन्ही नावं लक्षात ठेवा, पॅरेलल आहे. कार्याचं एकक ज्यूल येईल आणि CGSचं एकक अर्ग येईल. 1 ज्यूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग, ते मला आता निश्चित आठवत नाही, ते पुढच्या ह्याच्यात आहे टॉपिकमध्ये, ते घेणार आहे, फिजिक्सच्या टॉपिकमध्ये घेणार आहे. ते ज्यूल आणि अर्ग या एककावर त्यांच्या रूपांतरावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. यावर पण प्रश्न आला आहे, स्थितिक विद्युत बल. या सगळ्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत बरं का. तुम्ही नंतर प्रश्नसंच त्यासाठी घ्या म्हणतोय. वाचलेलं परीक्षेत काय आले आणि कशा पद्धतीनं आले हे समजण्यासाठी प्रश्नसंच पाहिजे. आणि आता बाकीचं काहीही करू नका, नवीन सराव पेपरसुद्धा काही सोडू नका. सगळ्यात महत्त्वाचे झालेले सगळे पेपर तुम्ही पेपर 1-2चे ॲनालिसिस केला तर 90% तुमचा अभ्यास होईल, लक्षात ठेवा. आणि ॲनालिसिस करताना प्रश्न वाचायचा, प्रश्नाचे चारही पर्याय इलिमिनेशन करायचे, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, आणि त्याचा अंडरस्टँडिंग समजून घेतला की पुढच्या वेळी त्यावरच प्रश्न आलेला असतो, लक्षात ठेवायचं. कारण ह्याच्या पलीकडे प्रश्न नाही विचारतात. एक चौकट आहे, त्या चौकटीतच प्रश्न विचारले जातात. अवांतर काहीही विचारलं जात नाही. एखाद दुसरा प्रश्न असू शकेल पण ते काय आपल्याला गरजेचं नाही, उरलेलं यावरच असतं. स्थितिक विद्युत बल, स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. विद्युत प्रभार हा त्या कणांचा आंतरिक गुणधर्म आहे, लक्षात ठेवायचं. अतिसूक्ष्म कणांनी बनलेला जो आहे आणि त्याच्यावर विद्युत प्रभार हा त्या कणांचा आंतरिक गुणधर्म असतो आणि त्या आंतरिक गुणधर्मामुळे स्थितिक विद्युत ऊर्जा तयार होते. विद्युत प्रभाराला धनप्रभार प्लस ऋणप्रभार ऋण अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन नाव लक्षात ठेवा यांनी दिले विद्युत प्रभार. यावर प्रश्न डेफिनेटली आहेत बरं का. बेंजामिन फ्रँकलिन यांनी नावं दिलेली आहेत. नक्की प्रश्न आहेत याच्यावर, परीक्षेला विचारतील. एकाच प्रकारच्या प्रभारित वस्तूमध्ये प्रतिकर्षण, बरोबर आहे. हे विद्युत चुंबकीय बलामध्ये आपण बघितलं, एकसारखं असेल तर प्रतिकर्षण होते. उदाहरणार्थ ऋण धन असेल तर प्रतिकर्षण होईल. आणि विरुद्ध प्रकारचे प्रभारित वस्तू असतील तर त्याच्यामध्ये आकर्षण, धन ऋण असेल तर त्याच्यामध्ये आकर्षण होऊ शकतं. प्रत्येक हे गुणधर्म आहेत, लक्षात ठेवायचं. गुणधर्मावर प्रश्न विचारतात. प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धन प्रभारित भाग, चल असा ऋण प्रभारित भाग असतो. स्थिर धन प्रभारित असतो आणि ऋण इलेक्ट्रॉन फिरत असतात म्हणून तो चल फिरत असतो, तो ऋण प्रभारित भाग असतो. प्रत्येक अणूमध्ये असतो. अणूंचे अंतरंग पुढचा टॉपिक बघणार आहे, त्यावर प्रश्न पण आलेत आणि त्या गुणधर्मावर आपल्याला माहिती व्यवस्थित पाहिजे. येणाऱ्या याच्यामध्ये प्रश्न येणार आहेत. धनप्रभार आणि ऋणप्रभार हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. वाक्य दिलं होतं पाठीमागच्या ह्याच्यामध्ये, अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, बरोबर चूक आणि त्याची कारणं पण असं दिली होतं, असा प्रश्न होता. प्रश्नसंचमध्ये आहे बघा हा प्रश्न. ओके. तर का अणू विद्युतदृष्ट्या उदासीन आहे, अणूच्या अंतरंगामध्ये पण आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत.
समजा हा अणू घेतला तर अणूचं केंद्रक असतं, केंद्रकाभोवती ते इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात आणि त्यांची संख्या समान असते. जेवढे धनप्रभार केंद्रकामध्ये आहेत तेवढेच त्याच्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ते न्यूट्रल राहतं, म्हणून अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ओके, त्याचं कारण खाली दिलं होतं बघा. पुढे आहे बघा, थेल्स नामक जो ग्रीक शास्त्रज्ञ आहे तर त्याने काय केलं होतं, पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा, त्याला ॲम्बर म्हणतात, लोकरी कापडाने घासला असता त्याकडे पिसे आकर्षित होतात, हे त्यांनी शोध लावला. थेल्स नामक ग्रीक शास्त्रज्ञ होते. नंतर थॉमस ब्राऊन यांनी सुद्धा काय प्रयोग केला बघा, ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. प्रश्न आला यावर, म्हणून याला नाव दिलं आहे त्यांनी इलेक्ट्रिसिटी असं त्यांनी नाव दिलं होतं. तर ही विधानं परीक्षेला विचारलेली आहेत. पुढे आहे बघा, 7वीच्या पुस्तकातला भाग चालू आहे बरं का. पुढचं आहे घर्षण किंवा त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हटलेलं आहे. घर्षणामुळे निर्माण होणारा प्रभार, आपण बघा कागदाचे कपटे 7वीत प्रयोग केलेला आहे बघा. काचेची पट्टी कंगवा आपण घासून कागदाचे कपटे त्याच्याकडे आकर्षित होतात, तर तो घर्षण किंवा स्थितिक विद्युत बल आहे. विद्युत प्रभारातील वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. घासल्यामुळं त्याच्यावर जो प्रभार निर्माण होतो त्यामुळे तो कागदाचे कपडे त्याला आकर्षित करतात. ही वाक्य नीट लक्षात ठेवा. समान विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण होतं, मग असे बघितलं. विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये आकर्षण होते. विचारतील ह्या गुणधर्मावर प्रश्न या परीक्षेत. विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही काय केली जाते, कसोटी वापरली जाते. प्रतिकर्षण झालं की ती प्रभारित वस्तू आहे. ओके, प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋण प्रभार सारखा असतो. उदासीन जे असते तर त्याच्यावर अगदी धन आणि ऋण प्रभार सारखा, म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. ही विधाने नीट वाचा, लक्षात ठेवा, पाठ करा. परिवर्तनाने निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. नंतर जर ती बाजूला वस्तू घेतली तर तो प्रभार निघून जातो, लक्षात ठेवा. म्हणजे परिवर्तनाने म्हणजे घर्षणाने निर्माण झालेला प्रभार, तो थोड्या वेळापुरता ती वस्तू जवळ असेपर्यंतच टिकून राहतो. बेंजामिन फ्रँकलिन वीज म्हणजे विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना तो प्रयोगसुद्धा केला होता, तो त्या पुस्तकात आहे बघा, दिलेला आहे. त्यांचा मुलगा आकाशात पतंग उडवत असताना तो वीज पडल्यानंतर ते करंट फ्लो झाला होता, त्याच्यावरून त्यांनी वीज म्हणजे विद्युत प्रभाराचे रूप आहे असं बेंजामिन फ्रँकलिन यांनी सांगितलेलं आहे. विद्युत प्रवाहामुळे म्हणजे विजेमुळे उष्णता, प्रकाश, ध्वनी ऊर्जा निर्माण होते. ओके, आपल्या घरी असणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे, वीज आहे, त्या विजेचं रूपांतर आपण वेगवेगळ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. वीज आहे त्याच्यामुळे आपण पंखा फिरतो, गॅस गिझर किंवा गॅस नाही, इलेक्ट्रिकवर चालणारा गिझर. तर अशा पद्धतीने बल लागतो, प्रकाश मिळते, उष्णता मिळते, आपण साऊंड वगैरे लावतो, तर ती विजेचे रूपांतर वेगवेगळ्या ऊर्जेमध्ये आपल्याला करता येतं. हे आपण दैनंदिन उदाहरणामध्ये पाहू शकतो. यावर प्रश्न विचारतील बरं का यावेळेच्या विद्युतदर्शीमध्ये. गेल्यावेळी आपल्याला तडित वाहकावर प्रश्न विचारला होता, 7वीच्या पुस्तकातला आहे पुढे भाग, तो मला वाटतं याच्यामध्ये आहे. तर सुवर्ण विद्युतदर्शीवर यावेळी प्रश्न विचारतील. त्या आकृत्यावर पण प्रश्न येतात, त्यामुळे ती आकृती नीट बघा पुस्तकातलं. तर ह्या कन्सेप्ट समजून घ्या. विद्युत प्रभार ओळखण्याचे हे उपकरण आहे, पुस्तकात दिलेलं आहे बघा. ते अशी आकृती आहे, वर तो काचेचा दांडा आहे. तर यावर प्रश्न विचारतील, हे नीट समजून घ्या. विद्युत प्रभार ओळखण्याचे हे उपकरण आहे, सुवर्ण विद्युतदर्शी. विद्युत प्रभार ओळखण्याचे काय आहे, उपकरण आहेत. या तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला, यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सुवर्ण विद्युतदर्शी जे आहे ते विद्युत प्रभार ओळखण्याचे उपकरण आहे. या तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते. ओके, ती पुस्तकात आहे. किंवा बालभारती ही वेबसाईट टाकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी पुस्तकं डाउनलोड करून ठेवता येऊ शकतात, मोबाईलवर तुम्हाला वाचता येऊ शकतात. जर नाही याच्या पुस्तकं तुम्हाला अवेलेबल झाली तर या अगोदरसुद्धा तुम्हाला ती PDF ती लिंक ग्रुपवर पाठवली होती, नसेल तर आज स्टेटसला ठेवतो. ती लिंकद्वारे तुम्हाला पुस्तक कुठल्याही येते, त्याचे 12वीपर्यंतची कुठलीही पुस्तकं डाउनलोड करून घेता येऊ शकतात. ओके, या तांब्याच्या वरच्या टोकाला धातूची चकती असते, दुसऱ्या बाजूला सोन्याची 2 पातळ पाने असतात, आतल्या बाजूला त्याच्या आतमध्ये असतात. हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील. हे आहे सगळं पुस्तकात आहे बघा, ते वाचून घ्या.
प्रभार नसलेली वस्तू जवळ नेल्यास पाणी मिटलेलीच राहतात. प्रभार नसलेली वस्तू जवळ नेली तर मिटलेलीच राहतात. आणि प्रभारित वस्तू चकतीजवळ नेतात दोन्ही पाणी सजातीय विद्युत प्रभारामुळे काय होतात, प्रतिकर्षित होतात, म्हणजे एकमेकापासून लांब जातात. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की विद्युत प्रभार त्याच्यावर त्या वस्तूवर आहे का नाही. हे विद्युत प्रभार ओळखण्याचं हे उपकरण आहे. त्याला सुवर्णपत्र विद्युतदर्शी, आतमध्ये सोन्याची पानं असतात म्हणून. पुढं वीज पडणे. आता हा प्रश्न विचारला आहे बघा पाठीमागच्याच वर्षी. वीज पडणे, ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारित घर्षणामुळे काय होतं, ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतात आणि त्यामुळे वीज इमारतीवर पडण्याची शक्यता असते. ओके, यासाठी आपल्याला ते तडित वाहक वापरलं जातं. विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे O3 म्हणजे ओझोनमध्ये काय होतं, रूपांतर होतं. O2 हा ऑक्सिजन आपण जो घेतो तो, आणि O3 ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र येऊन O3 जो तयार होतो त्याला ओझोन वायू म्हणतो, जो पृथ्वीचं संरक्षण कवच आहे. ते विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचं ते ओझोनमध्ये रूपांतर होतं. तडित वाहक यावर प्रश्न आला होता बघा. ही 4-5 विधानं दिली होती, कुठलं चूक बरोबर असं विचारलं होतं. 2025 पेपर 1-2 मध्ये आहे बघा प्रश्न. पुढं तांब्याची एक लांब पट्टी असते तडित वाहकामध्ये इमारतीच्या वर, बरं काय, इमारतीला धोका पोचू नये, वीज त्याच्यावर कोसळून इमारत धोका होऊ नये यासाठी तांब्याची एक लांब पट्टी असते. इमारतीच्या सर्वात उंच भागावर ती लावलेली असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. असं काहीतरी हे असतं ते बघा, भाल्याप्रमाणे अग्रे असतात. ही वाक्य आहे असे आलेत बरं का पेपरमध्ये, बघा चेक करा तुम्ही. दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले असते. इमारतीच्या म्हणजे जमिनीत पुरलेलं असतं ते दुसरं टोक झालं. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ, जसं आपण अर्थिंग देतो ना, इलेक्ट्रिसिटी घरी आपण केल्यानंतर बघा करतो त्या पद्धतीनं घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. ही सगळी विधानं दिली होती आणि त्यात पाणी टाकण्याची सोय असते. अशा पद्धतीने तडित वाहकाचं कार्य होतं आणि यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते आणि होणारे नुकसान त्या इमारतीवर पडू नये यासाठी ते तडित वाहकाचा वापर केला जातो. यानंतर आहे बघा पुढचा उष्णता. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापीचा काय केला जातो. तापमापी हे एकक, उपकरण वेगळं आणि एकक वेगळं. उपकरण म्हणजे त्याच्याद्वारे मोजलं जातं आणि त्याचं प्रमाण दाखवण्यासाठी एककाचा वापर केला जातो. ओके, उष्णता आणि तापमान याच्यामध्ये फरक आहे, ते एकच नव्हे, लक्षात घ्या. तापमान, उष्णता आणि तापमान नव्हे, दुसरं कुठं तरी एकक होतं, याला पॅरेलल वाटतंय. ठीक आहे. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतो आपण, माहिती आहे, थर्मामीटर म्हणतो त्याला. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मोजलं जातं, उदाहरणार्थ 27 अंश सेल्सिअस. आणि तापमानाचं दुसरं एकक आहे फॅरनहाईट, फॅरनहाईट F. या रूपांतरणावर प्रश्न पेपर 2ला आलेला आहे. 1ला 2ला यावर प्रश्न आलेले आहेत. ते आता मी स्पेशल टॉपिक हा घेणार आहे, त्याच्यामध्ये आहे, पुढच्या PDF घेणार आहे. आता थोडक्यात ही परिसर अभ्याससाठी जी माहिती आहे तेवढी आता घेतो. पेपर 2साठीचे काही लेक्चर्स डिटेल्समध्ये आहे. परिसर अभ्यासामध्ये 1 लाइनर क्वेश्चन आहे, जास्त काय डेप्थमध्ये नाही. पेपर 2ला थोडंसं डेप्थमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ट्रान्सफॉर्मेशन इथं विचारलेलं, अंशचं फॅरनहाईटचं अंशमध्ये, ते पुढच्या ह्याच्यात घेतो. त्यानंतर बघा उष्णतेचे संक्रमण, यावर पण प्रश्न आलेत बघा. उष्णतेचे संक्रमण 3 प्रकारे होतं. एक वहन, दुसरं प्रारण आणि तिसरं अभिसरण. वहन म्हणजे लोखंडाची सळी. प्रत्यक्षात काय होतं, लोखंडाची सळी आपण तापवली तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थोड्या वेळानंतर काय होते, उष्णता आपल्याला, किंवा आपण जेवण गरम करताना किंवा जेवण करताना ती पळी सुरुवातीला थंड असते पण नंतर काय होते, तापते. तर ते पहिला प्रकार येतो वहन, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते कणांच्या स्वरूपात उष्णता वाहत जाते, त्याला उष्णतेच्या संक्रमणातला पहिला प्रकार वहन म्हणायचा. दुसरा प्रारण, सूर्याची उष्णता मिळणे. तर सूर्य आपल्यापासून लांब आहे, त्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते, तर ते मध्ये माध्यम, हवेचं माध्यम आहे, तर प्रारण हा दुसरा घटक झाला. आणि तिसरा घटक आहे अभिसरण. तर पाणी गरम होतं आपलं, सुरुवातीला पाणी गरम करत असताना आपण हीटर लावताना किंवा पाण्याला उष्णता दिला असताना जे खालचं पाणी गरम होतं, ते गरम झालेलं पाणी काय येतं, वर येतं आणि वरचं थंड पाणी परत खाली जातं. तर ही अभिसरणाची काय आहे, प्रक्रिया आहे.
वहन, प्रारण आणि अभिसरण. तर या तिन्ही गोष्टीवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. उदाहरणं पण त्याच्यावर विचारली जातात. त्यानंतर बघा, अवरक्त कॅमेरा रात्रीच्या वेळी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवतात. अवरक्त कॅमेरा तर प्रारणाचा तो भाग आहे. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर काळा रंग अधिक शोषून घेतो, बरोबर आहे, आणि पांढरा रंग रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे तो उष्णता शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती गुणधर्म लक्षात ठेवा, यावर प्रश्न असतात. रंगावर अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात आणि काढून घेतल्यानंतर आकुंचन पावतात. माहिती आहे आपल्याला, लोखंडाला उष्णता दिले तर प्रसरण पावतं, थंड केलं तर ते आकुंचन पावतं. धातू अधातू यावर बरेचसे प्रश्न आलेत, तो एक टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. जसं विद्युत आपण विद्युतदर्शी आता बघितली, त्याच पद्धतीने थर्मास फ्लास्कचं कार्य किंवा त्याच्या अंतररचनेवर एखादा प्रश्न बनू शकतो. थर्मास कशासाठी वापरतो आपण? थंड वस्तू थंड दीर्घकाळ राहण्यासाठी, गरम वस्तू गरम राहण्यासाठी. तर याच्यामध्ये काय होतं, तर वरील पद्धतीने वहन असू दे, प्रारण असू दे किंवा अभिसरण, या तिन्ही प्रक्रिया इथं काय केल्या जातं, थांबवल्या जातं, जेणेकरून वस्तू जी आहे ती गरम राहू शकते, थंड ती थंड थर्मास फ्लास्कमध्ये राहू शकते. आता याची गुणधर्म लक्षात ठेवा. पदार्थ दीर्घकाळ गरम तर गरम, थंड तर थंड राहतो. पुढं आहे, एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात त्याच्यामध्ये. थर्मास फ्लास्कचे कार्य त्याचं हे बघा, पुस्तकात दिलेली आकृती वगैरे. एकात एक काचेच्या नळ्या बसवलेल्या असतात कारण वहन होऊ नये म्हणून. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीच्या मुलामा देऊन चकचकीत केलेला असतो. तिथल्या तिथंच उष्णता आंतरिक परावर्तन व्हावे, बाहेर पडू नये त्यासाठी. दोन्ही नळ्या किंवा आपण पाण्याची बॉटल वगैरे नवीन आता विकत घेतात त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत बघा. दोन्ही नळ्या दरम्यानची हवा काढून निर्वात पोकळी तयार केली जाते. हवेद्वारे सुद्धा काय होतं, उष्णतेचे वहन होते. प्रारणाद्वारे सुद्धा ती बाहेर जाऊ नये अशा पद्धतीने. नळ्यांच्या बाहेर संरक्षण बरणी बसवलेली असते. वरच्या टोकाला ती धातूची किंवा प्लॅस्टिकची असते. अशा प्रकारे थर्मास फ्लास्कची रचना असते. ही भरणी व आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज रबराचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात. याचे कार्य काय आहे? उष्ण पदार्थ ठेवल्यास नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता आत परावृत्त होते, म्हणजे प्रारण होत नाही. निर्वात पोकळीमुळे अभिसरण व वहन होत नाही. आणि या तिन्ही प्रक्रिया थांबल्यामुळं उष्णता बाहेर कुठं जात नाही, वहन होत नाही. त्यामुळं उष्ण पदार्थ उष्ण, थंड पदार्थ थंड आहे असाच थर्मास फ्लास्कमध्ये राहतो. तर या त्या कन्सेप्ट होत्या, त्या कन्सेप्टचा वापर करून आपण थर्मास फ्लास्कची निर्मिती केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनावर एखादा प्रश्न विचारला जातो. त्या आपत्ती व्यवस्थापनाचे नंबर ते लक्षात ठेवा. त्या नंबरवर प्रश्न एक विचारलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे त्याला आपण काय म्हणतो, आपत्ती डिझास्टर मॅनेजमेंट बनवूया आपण. तर आपत्ती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ह्या जनरल आहेत. आपत्तीवर प्रश्न आलेला आहे बरं का. ढगफुटी शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास जर पाऊस पडतो तर त्याला ढगफुटी असं म्हटलं जातं. त्या व्याख्या लक्षात घ्या. राष्ट्रीय पूर आयोग 1976ला स्थापन झालेला आहे. 95% विजा आकाशातच असतात, 5% जमिनीपर्यंत काय होतात, पोचतात. दुसरी आपत्ती आहे ज्वालामुखी. वाचून काढा. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ बाहेर पडतात. यामुळे डोंगर, टेकड्या यांची निर्मिती होते. त्याच्यावर काय परिणाम होतात हे पण लक्षात ठेवा. वातावरण प्रदूषित होते, पाऊस पडतो, तापमान वाढते. तर ती ज्वालामुखी. ज्वालामुखी डोंगरातून काय येतं, जमिनीतला आतला जो भूभागातला तप्त लावारस वगैरे आहे तर तो जिथं कमकुवत भाग आहे, डोंगर आहे, तर त्यातून काय होतो, तो बाहेर पडतो, त्याला ज्वालामुखी. दुसरं सुनामी आहे बघा. यावर प्रश्न आला आहे. सुनामी सागराच्या तळाशी भूकंप आणि ज्वालामुखी होतं. त्याच्यामुळे ज्या लाटा निर्माण होतात त्या उगमस्थानाजवळ फार मोठ्या असतात, उगमस्थानाजवळ फार उंच नसतात. ही वाक्य अशी टाकलेली आहेत. पण तो वेगाने दूरवर पसरू शकतात आणि त्याच्या लाटा किनाऱ्यावर सगळ्यात मोठा रौद्ररूप धारण करतात. त्यांचा ताशी वेग 800 ते 900 किलोमीटर असतो. किनारी भागात वेग कमी होतो, पण उंची 100 फुटापर्यंत वाढते. लक्षात ठेवा, उंची वाढते, वेग कमी होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला
यावर प्रश्न असू शकतो. त्सुनामी हा जपानी शब्द आहे, त्याचा अर्थ आहे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. याच्या अगोदर आपण त्सुनामीचा अनुभव घेतलेला आहे. जपानमध्ये वारंवार त्सुनामी घडत असतात. युनायटेड नेशन्स डिझास्टर प्रोग्रॅम 1965 स्थापना झालेली आहे याच्यावर. तर त्याचे सदस्य 177 आहे आणि याचं कार्य आहे UNDPचं आपत्ती काळात, म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती झाल्या, पूर, भूकंप, तर त्या काळात मदत पोहोचवणे. हा दिनांक लक्षात ठेवा. 13 ऑक्टोबर जो आहे तो आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती दिन, आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून काय केला जातो, 13 ऑक्टोबर हा साजरा केला जातो. ठीक आहे. यानंतर आहे बघा मानवी अस्थि संस्था, ज्याला ॲस्टिओलॉजी असं म्हटलं जातं. मानवी अस्थि संस्था, यावर पण प्रश्न आलेत बरं का. रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, पचन संस्था, त्याला इंग्रजीतली नावं सुद्धा लक्षात ठेवा. मानवी अस्थि संस्था, त्याला ॲस्टिओलॉजी, नेफ्रॉलॉजी, आपल्या किडनीवरची हे करणं नेफ्रॉलॉजी, अशा वेगवेगळ्या हे आहेत, त्यांची नावं इंग्लिशमध्ये. त्याचा एक तक्ता आहे, पाठवतो तुम्हाला ग्रुपवर. त्यानंतर आहे बघा पचन संस्था. पचन संस्था ही अन्ननलिका आणि पाचन ग्रंथी यापासून तयार झालेली आहे. अन्ननलिका 9 मीटर लांब असते. हे नीट लक्षात ठेवा, 9 मीटर लांब दिलेले आहे. अन्ननलिकेचं सुरुवात होते बघा तोंड, ग्रसनी, ग्रासिका. प्रश्न आला यावर, क्रम लावा. जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि मलाशय, आणि शेवटी गुदद्वार, असा त्याचा क्रम आहे अन्ननलिकेचा. ओके. यानंतर पुढं पाहूया आपण पाचक ग्रंथी. पाचक ग्रंथी आहेत बघा लाळ ग्रंथी, यकृत ग्रंथी, अन्ननलिकेशी संबंधित स्वादुपिंड ठराविक ठिकाणी जोडलेली असतात. ओके. या पाचक ग्रंथी, लाळ ग्रंथी तोंडामध्ये, यकृत ग्रंथी. प्रश्न आला याच्या, आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पेपर 2ला प्रश्न आला बघा 2025 तर ती यकृत ग्रंथी येईल. स्वादुपिंड अन्ननलिकेशी जोडलेली असते, स्वादुपिंडाच्या ग्रंथी. तर त्या ठिकाणी काय करतात, ते स्राव आपला स्रवतात, लक्षात ठेवा. त्यानंतर दाताचे प्रकार, यावर पण प्रश्न विचारला आहे. पटाशी, सुळे दात, दाढा आणि उपदाढा हे त्याचे प्रकार आहेत. एनेमल, दंतीने एनेमल म्हणतात. दातावरील कठीण पदार्थाचे आवरण, शरीरातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे एनेमल. एनेमल कॅल्शियम क्षारापासून बनतात, कॅल्शियम क्षारापासून बनतात. विकर, शरीरात स्रवणारे व रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे असतात विकर. आणि विकरांचं कार्य काय आहे, उत्प्रेरकाचे कार्य. एका प्रकारची प्रथिने ती असतात. सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. विकर महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ते विकर काय करतात, शरीरातील स्रवणारे व रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे असतात. शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक क्रिया, उत्प्रेरकाचे कार्य करतात. एकाच प्रकारची प्रथिने, एक प्रकारची ती प्रथिने असतात विकर, म्हणजे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. त्यानंतर बघा उत्सर्जन संस्था. किडनी, हे बघा या त्या संस्थेमध्ये असणारी अवयवांची नावंसुद्धा लक्षात ठेवा. उत्सर्जन संस्था, याला कुठली एक्झर्शन सिस्टीम होणे. किडनी, त्याच्यामध्ये किडनीला वृक्क किंवा मूत्रपिंड बनतात. मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जन मार्ग, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये घटक आहेत. किडनीला इंग्रजीमध्ये नेफ्रॉन, छोट्या नळ्या असतात आणि त्याला आपण नेफ्रॉलॉजी किंवा किडनीशास्त्र असं म्हटलं जातं. श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, याची डिटेल्ससुद्धा माहिती पेपर 2साठी आहे. पेपर 1ला जनरली घ्या. पेपर 2ला जरासं व्यवस्थित ॲनालिटिक करा, यावर प्रश्न आलेत आपल्याला डिटेल्समध्ये. रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, रक्ताभिसरण संस्था, तर रक्ताभिसरण संस्थामध्ये फुफ्फुसाद्वारे रक्त जे आहे शुद्ध ऑक्सिजन हे करून हृदयामध्ये, फुफ्फुसाचे कार्य, हृदयाचे कार्य रचनेवर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे पेपर 2साठी आहे डिटेल्समध्ये. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन रक्तात मिसळलं जातं. रक्त काय केलं जातं, शुद्ध केलं जातं. वायूंची देवाणघेवाण फुफ्फुसामध्ये होते, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. फुफ्फुसाद्वारे आपण नाकाद्वारे घेतलेला वायू आहे तो ऑक्सिजन वायू फुफ्फुसातून रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्तातला अशुद्ध हे आहे तो फुफ्फुसामध्ये जमा करून नाकावाटे बाहेर टाकला जातो. तर ती वायूंची देवाणघेवाणाची प्रक्रिया आहे ती फुफ्फुसामध्ये होते. जठरभित्तिका,
किंवा त्याला जठर ती ग्रंथी असतात. स्राव जठरामध्ये जाठर रस स्रावला जातो. यावर प्रश्न विचारला आहे बघा. HCl हायड्रोक्लोरिक आम्ल जठरामध्ये टाकलं जातं तर त्याचं काय कार्य आहे? अन्न आम्लयुक्त करते ते. पेप्सिन प्रश्न आले ना याच्यावर, जोड्या लावायला प्रश्न आले बघा. पेप्सिन काय करतं? प्रथिनांचे विघटन करतं. आणि म्युकस आहे, म्युकस जठराचे HCl आम्लापासून संरक्षण करते म्युकस. तर वेगवेगळे हे स्राव आहेत, लक्षात ठेवा, आणि ते पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरतात. हृदयाचे 4 कप्पे असतात. हृदय आकुंचन प्रसरण पावते माहिती आहेत, आणि डाव्या हाताच्या मुठी एवढ्या हृदयाचा आकार असतो. याचा डिटेल्स भाग पेपर 2ला आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा मानवी ग्रंथी संस्था. रक्त ब्लड म्हणतात. रक्ताचा अभ्यास हेमॅटोलॉजी या लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतील. रक्तपेशी 3 प्रकारच्या आहेत, लाल, पांढऱ्या आणि रक्तपट्टिका म्हणतो. RBC रेड ब्लड कार्प्युस्कल्स. त्या RBCमध्ये काय असतं? हिमोग्लोबिन असतं, केंद्रक नसते, लक्षात ठेवा RBCमध्ये. आणि WBCमध्ये पांढऱ्या त्याला श्वेत हे म्हणायचं, त्याच्यामध्ये केंद्रक असतं. RBCमध्ये नसतं, WBCमध्ये असतं. तर त्याला सैनिकी पेशी म्हटलं जातं ना, पांढऱ्या पेशी. रक्तपट्टिका रंगहीन असतात. यावर प्रश्न आलेले आहेत. पांढऱ्या पेशी सैनिकी पेशी असतात, रोगप्रतिकारक क्षमता त्या वाढवतात. रक्तपट्टिका रक्त काय करतात? गोठवतात. 3 पेशींची निर्मिती बोन मॅरोमध्ये होते. 3 पेशींची निर्मिती बोन मॅरो हाडामध्ये असतं, त्यांची निर्मिती होते. या 3 पेशींची निर्मिती वर पाहिलेल्या WBC, RBC आणि रक्तपट्टिका. ग्रंथी 2 प्रकारच्या आहेत बघा. अंतःस्रावी ग्रंथी आत स्रवणाऱ्या आणि बाह्यस्रावी ग्रंथी बाहेर स्रवणाऱ्या. अंतःस्रावी ग्रंथी काय होतात? रक्तात मिसळून अवयवापर्यंत काय होतात? पोचतात अंतःस्रावी ग्रंथी. त्या नलिका विहिरीत, ऑब्व्हियसली नलिका त्यांना नसणारच आहेत, नलिका विहिरीत असतात अंतःस्रावी ग्रंथी. प्रश्न आले ना यावर. या स्रावांना संप्रेरके म्हणतात, लक्षात घ्या. या घशात उदाहरणात दिले, घशामध्ये थायरॉइड किंवा त्याला आउटू ग्रंथी म्हणतो. पीयूषका मस्तिष्क ग्रंथी आणि अधिवृक्क ग्रंथी प्रश्न विचारले त्यावर आणि विचारतील पण आता. तर त्या अंतःस्रावी ग्रंथीमध्ये येतात. बाह्यस्रावी ज्या ग्रंथी असतात त्या नलिकाद्वारे अवयवापर्यंत काय होतात? नलिकाद्वारे बाह्यस्रावी ग्रंथी असतात. या स्रावणांना विकरे म्हणतात. मगाशी जे अंतःस्रावी ते संप्रेरके, ह्या ग्रंथीच आहेत. रसायनच यांच्यामधून स्रवतात, पण त्याच्यामध्ये अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी. स्रावांना विकरे म्हणतात, बाह्यस्रावी ग्रंथीतून स्रवतात त्यांना. उदाहरणार्थ लाळ, घाम, स्तनग्रंथी, यकृत ग्रंथी. सर्वात मोठी ग्रंथी, हा प्रश्न आला होता बघा, पेपर 2ला आला हा प्रश्न. सर्वात मोठी ग्रंथी तर यकृत ग्रंथी आहे, ती बाह्य ग्रंथी आहे, लक्षात ठेवा. पित्तरस स्रवण्याचं काम किंवा त्याचं निर्मितीचं काम ही करते, पित्तरस निर्मिती. कावीळ हिपॅटायटिस विषाणूमुळे होतात. रोग प्रतिबंधक उपाय, त्यांचे रोग होऊ नये यासाठी याच्या अगोदरचं पण जीवनसत्वे याच्यावरचं हे झाले बघा, त्यावर प्रश्न आपल्याला आलेले आहेत. ओके. स्वादुपिंड ही दोन्ही ग्रंथी आहे, अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी पण आहे. स्वादुरसाची निर्मिती करते, यावर प्रश्न आला आहे बघा, जोड्या लावायला. ट्रिप्सिन प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लात करते. लायपेज मेदाचे रूपांतर मेदा आम्ल व ग्लिसरॉलमध्ये करते. आणि अमालोज पिष्टमय पदार्थाचे शर्करेत रूपांतर करते. अशा प्रकारचे यावर प्रश्न आलेला आहे. उरलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. अशा प्रकारचे अजून एक लेक्चर झालं की आपला परिसर अभ्यासाचा भाग 90% संपलेला आहे. पुढचं जरासा 8वीचा पण थोडासा भाग तुम्हाला वाचावा लागेल. ओके. आणि 8वी 9वी 10वी जे आहे तर ते पेपर 2साठी आहे. उरलेला भाग मी पुढच्या लेक्चरमध्ये कवर करतो. हे लेक्चर तुम्हाला आज दिवसभरात पाहून यावरच्या प्रतिक्रिया सर्वांनी द्या. भाग समजला का किंवा कसा वाटला, याचं लेक्चर तुम्हाला उपयोगी ठरते की नाही हे मला तुमच्या फीडबॅकद्वारे कळू दे, जेणेकरून मला पुढचे लेक्चर्स अरेंज करता येतील. याचा तुम्हाला फायदा होत असेल तरच ते पुढं मला कंटिन्यू करता येऊ शकते. आणि हे सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्टमधले लेक्चर आहेत, जेणेकरून सर्व शिक्षक बांधवांना येणारी TET सोपी जावावी आणि ते सगळे पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर व्हावा, हा याच्या पाठीवरचा उद्देश आहे. वी शॅल स्टॉप हिअर. हॅव अ नाईस डे.